नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हा तेलकट झालेला, चिकट झालेला काचेचा बाउल कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा बाउलही तुम्ही बघू शकता किती तेलकट झालेला आहे। त्यासाठी येथे मी आता डिशमध्ये थोडं दही घेत आहे। दही अंदाजे इथे मी 1 चमचा घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पेस्ट घ्यायची आहे। पेस्ट घालून झाले की हे दोन्ही आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करण्यासाठी येथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे। मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला या बाउलला बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला ही पेस्ट लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही पेस्ट मी आतल्या आणि बाहेरच्या बाजूला बाउलला लावून घेतलेली आहे। बाउलला ही पेस्ट लावून झाल्यानंतर हे आपल्याला असे 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। 15 मिनिट झालेले आहेत। आता हा बाउल आपण घासून घ्यायचा आहे। घासण्यासाठी येथे मी साध्या स्क्रबरचा वापर करणार आहे। अशा प्रकारे हा बाउल आपण स्क्रबरने घासून घ्यायचा आहे। या पद्धतीने आतून आणि बाहेरून हा बाउल मी घासून घेतलेला आहे। आता हा बाउल आपल्याला धुवून घ्यायचा आहे। बाउल येथे मी धुवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता बाउल किती स्वच्छ झालेला आहे। जराही कुठे तेलकटपणा किंवा चिकटपणा राहिलेला नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी तेलकट चिकट झालेली काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी दह्याचा आणि कोलगेट पेस्टचा वापर नक्कीच करून बघा। थँक यू।